नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज संक्रांत. आपण भोगी सणांचा उत्सव साजरा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी येतो तो सण म्हणजेच संक्रांत. कथा अशी सांगितली जाते की शंकरासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना पीडा देई. त्यांना मारण्यासाठी देवीनं संक्रांतीचं रूप घेतलं व संक्रांतसुराचा वध केला आणि लोकांना सुखी केलं. याच दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि हा काळ अतिशय पुण्यकाळ मानला जातो. हा पुण्यकाळ सोमवारी 15 जानेवारी 2024 सूर्योदयापासून 7:04 ते संध्याकाळी 6:20 आहे. या पुण्यकाळात धार्मिक कृत्य, दान, धर्म इत्यादी करावे. हा सण आपण जरी मोठ्या उत्साहात साजरा करत असलो तरी सुद्धा नववधू या सणांची मोठ्या उत्साहाने वाट पाहत असतात. नववधूचा हा सण प्रामुख्याने माहेरीच साजरा केला जातो. सासरकडून तिला वौसा दिला जातो. त्या वौशामध्ये साडी, दागिने, कंगवा, फणी, मेकअपचे सर्व साहित्य, हलव्याचे दागिने, सासरकडून तिला हिरव्या रंगाची साडी दिली जाते. दिवाळीमध्ये जो फराळ केला जातो तो सर्व गोष्टी म्हणजे करंजा, लाडू, शंकरपाळी, चकली, चिवडा, सजुऱ्या म्हणजेच गरबी अन्नाचा समावेश देखील केला जातो. अशी प्रथा आहे की तिनं पहिला वौसा हा तिच्या माहेरकडील कोणत्याही सवाष्ण व्यक्तीकडूनच घ्यावा. मग तिची आई, मावशी, काकू, आत्या अशा व्यक्तीकडून ती वौसा घेऊ शकते आणि दुसऱ्या वर्षी ज्याच्याकडून तो वौसा घेतला होता तो त्या व्यक्तीला परत करायचा असतो. तो परत करतेवेळी त्या व्यक्तीला कोणतीही वस्तू रूपाने भेट देण्याची प्रथा पाळली जाते. या वौशात जर वौसा 5चा असेल तर प्रत्येकी एक विडा म्हणजे 2 पाने घेऊन त्यावर लवंग, वेलदोडा, सुपारी, बदाम, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, खारीक इत्यादी वस्तू 5 विड्यावर प्रत्येकी एक प्रमाणे ठेवल्या जातात. परंतु तो जर 25चा असेल तर प्रत्येक विड्यावर 5 याप्रमाणे ठेवतात. तसंच सुगड पूजनात गाजर, बोर, बिब्याचे फळ, पावट्याच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, तीळ, गूळ, ऊस, गहू इत्यादी भरले जाते. वाण देताना सुद्धा ओटीत गहू, ऊसाचे तुकडे, घेवड्याच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा हे भरले जाते. वौसा म्हणजे तरी काय? आता या संसाराचा भार तू सांभाळ आणि हा वसा तुला घ्यायचा आहे आणि हा वसा तू कधीही टाकून देऊ नकोस. हा हेतू म्हणजेच शेवटपर्यंत तू सुखाने नेटनेटका संसार कर आणि पतीची साथ कायम देत राहा म्हणून हा विडा तिच्या ओट्यात घातला जातो. तेव्हा म्हटलं जातं, सीतेचा वौसा, जलमजोगी वौसा, आला नगरात घ्या पदरात, वौसा कुणाचा? आणि अशा प्रकारे वौसा कुणाचा हे ती आपल्या पतीचं नाव घेऊन सांगते. याचाच अर्थ सीतेने जसा रामाबरोबर अगदी खडतर आयुष्य असताना देखील संसार केला तसाच तुलाही केला पाहिजे आणि हा वसा तुला घेतलाच पाहिजे. तसेच अजून एक अर्थ म्हणजे तिच्याकडून वंश वाढला जावा हाही आहे. सुगडीत एक पंथी असते. याचाही एक अर्थ असाही आहे की जरी वंशवृद्धी झाली तरी पंथीला म्हणजे मुलीलाही त्या ठिकाणी स्थान असायलाच हवे. यानंतर अजून एक कार्यक्रम सुगडीचा देवाणघेवाण म्हणजेच ववसणे हा देखील असतो. आणि ह्याप्रमाणे हिंदू संस्कृतीचा संपूर्ण मथितार्थ सांगणारा हा सण आहे जो गोड बोलून समाजात नात्यात गोडी निर्माण करतो, संसार टिकून ठेवावा याचा वसा देऊन जातो, ज्याची आत्ताच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. कारण संस्कृती टिकली तर धर्म टिकतो. मित्रमैत्रिणींनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? माझी काही मतं तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करा. शब्दरूपी तिळगुळ मी तुम्हाला देते आणि सरतेशेवटी एवढंच सांगते
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे हे विचार तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू मैत्रिणींनो. पुन्हा एकदा नमस्कार मित्रमैत्रिणींनो.